स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आपण स्वामी समर्थांचा असा एक अद्भुत संदेश ऐकणार आहोत जो तुमचं जीवन बदलून टाकू शकतो। हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर मनापासून अनुभवायचा आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला 3 खास संकेत दिसतील। वरती स्वामींच्या 3 पवित्र प्रतिमा आणि खाली 3 अंक असतील। हे अंक फक्त नंबर नाहीत तर स्वामींचा तुमच्यासाठी खास संदेश आहेत। पण घाई करू नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण स्वामींचा खरा संदेश शेवटीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। स्वामी समर्थ म्हणतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीच कमी पडत नाही। आपल्या आयुष्यात खूप वेळा असं होतं, आपण मेहनत करतो पण फळ मिळत नाही। आपण देवाला विचारतो, मी एवढं सगळं करत आहे तरी मला का नाही मिळत। पण स्वामी शांतपणे सांगतात, तुझा वेळ अजून आलेला नाही, पण मी तुझ्यासोबत आहे। कधी कधी आपण एकटे पडतो, कोणी साथ देत नाही, पण त्यावेळी स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात। फक्त आपल्याला ते दिसत नाही। डोळे बंद करा आणि स्वामींचं नाव घ्या, श्री स्वामी समर्थ। तुमच्या मनात जे काही दुःख आहे ते स्वामींच्या चरणी ठेवा। हळूहळू तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे। तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे। आता तो क्षण जवळ आला आहे, ज्या 3 अंकांची तुम्ही वाट पाहत होतात ते अंक आता तुमच्या समोर येणार आहेत। पण लक्षात ठेवा, हे अंक निवडताना मन शांत ठेवा, घाई करू नका। स्वामींच्या प्रतिमेकडे बघा आणि तुमच्या मनाला जो अंक आकर्षित करतो तोच तुमचा संदेश आहे। नंतर आता तुम्ही जो अंक निवडला आहे तो फक्त योगायोग नाही, तो स्वामींचा संकेत आहे, तुमच्यासाठी एक मार्गदर्शन आहे। स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या स्वामी समर्थ भक्तापर्यंत हा संदेश पोहोचवा। शेवटी एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थ म्हणतात, मन शांत ठेवलंस तरच माझा आवाज तुला ऐकू येईल। म्हणून आधी तुमचं मन शांत करा, सर्व चिंता बाजूला ठेवा। तुमच्या आयुष्यात जे काही चालू आहे ते काही असो, स्वामींवर विश्वास ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथे चमत्कार घडतात। कधी तुमच्या आयुष्यात असं वाटलंय का की सगळं संपलं आहे, काहीच मार्ग दिसत नाही, सगळं अंधारलेलं वाटतं, पण त्याच वेळी कुठून तरी एक आशेचा किरण येतो। तो किरण म्हणजे स्वामींची कृपा असते। स्वामी कधीच आपल्या भक्तांना सोडत नाही, फक्त ते आपली परीक्षा घेतात। स्वामी म्हणतात, तू रडतोस तेव्हा मला सगळं दिसतं, तू येता नाहीस हे शब्द मनात ठेवा। जेव्हा तुम्ही एकटे वाटता तेव्हा फक्त एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि बघा तुमच्या मनात एक वेगळी शक्ती निर्माण होईल। आता डोळे बंद करा, स्वामींचा चेहरा मनात आणा, त्यांच्या चरणी स्वतःला अर्पण करा। शांत श्वास घ्या आणि सोडा। मनात म्हणा, स्वामी माझी काळजी घ्या। हळू। आता तो क्षण अगदी जवळ आला आहे, तुमच्या समोर लवकरच 3 अंक येणार आहेत। पण लक्षात ठेवा, हे फक्त निवड नाही, ही स्वामींची दिशा आहे। घाई करू नका, तुमच्या मनाला विचार करा आणि स्वामींच्या प्रतिमेकडे बघा। जो अंक तुम्हाला वारंवार दिसतोय तोच तुमचा आहे। जर तुम्ही पहिला अंक निवडला असेल नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या सुंदर आणि पवित्र चॅनलवर। आज आपण ऐकणार आहोत 12 नंबरचा अत्यंत प्रभावी स्वामी समर्थ संदेश। हा संदेश तुमच्या जीवनात शांती, समाधान आणि सकारात्मक बदल घेऊन येईल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मन शांत करा,
डोळे बंद करा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. 12 नंबरचा स्वामी संदेश सांगतो, तुमच्या जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली तरी घाबरू नका. कारण स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत नेहमी स्वामींची शक्ती आहे. जे लोक मनाने खचले आहेत, ज्यांना वाटतं की आता काहीच उरलं नाही, त्यांच्यासाठी स्वामींचा हा खास संदेश आहे. कधी हार मानू नको, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. तुमच्या मनात जर भीती असेल तर स्वामींचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ. हे नाव इतकं शक्तिशाली आहे की तुमच्या सर्व समस्या दूर करू शकतं. स्वामी सांगतात, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याचं कर्म चांगलं आहे, त्याला मी कधीच सोडत नाही. तुमच्या आयुष्यात जे काही घडतं ते सगळं काही कारणानेच घडतं. स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत, पण त्याचबरोबर ते तुम्हाला मजबूतही बनवत आहेत. लक्षात ठेवा, वाईट वेळ कायम राहत नाही, पण मजबूत माणसं कायम राहतात. जर तुम्हाला यश हवं असेल तर संयम ठेवा. स्वामींचा आशीर्वाद मिळायला थोडा वेळ लागतो, पण जेव्हा तो मिळतो तेव्हा जीवन बदलून जातं. मित्रांनो, जर तुम्हाला हा स्वामी समर्थांचा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुमच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद भरून टाको. स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते सगळं माझ्या नजरेत आहे. तू जरी दुःखी असशील, तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तरीही लक्षात ठेव, स्वामी तुला कधीच एकटं सोडत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं, देवा मी एवढं का सहन करतोय, पण स्वामी सांगतात, हीच वेळ आहे, तुझी खरी परीक्षा आहे. जो या परीक्षेत टिकून राहतो, जो हार मानत नाही, त्यालाच यश मिळतं, त्यालाच खरा आनंद मिळतो. स्वामी म्हणतात, वाईट दिवस आले तर घाबरू नकोस, कारण ते कायमचे नसतात. जसं रात्र संपते आणि सकाळ होते, तसंच तुझं दुःखही संपणार आहे. जर तुझ्या मनात खूप विचार चालू असतील, तणाव असेल, भीती असेल, तर एकच उपाय आहे, स्वामींचे नामस्मरण करा. हे नाव जपताना तुझं मन शांत होईल, तुझ्या समस्या कमी होतील आणि हळूहळू तुझं जीवन बदलायला सुरुवात होईल. स्वामी सांगतात, तू फक्त विश्वास ठेव, तुला सगळं काही मिळेल, पण योग्य वेळी. कधी कधी आपण घाई करतो, आपल्याला लगेच परिणाम पाहिजे असतो, पण स्वामी सांगतात, धीर तर सर्व काही योग्य वेळेवरच मिळतं. तुझ्या आयुष्यात जर कोणी साथ देत नसेल तरी निराश होऊ नकोस, कारण स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहे. जेव्हा कोणीच तुझं ऐकत नाही, जेव्हा तुला कोणी समजून घेत नाही, तेव्हा फक्त डोळे बंद करून स्वामीशी मनात बोल. स्वामी तुझं सगळं ऐकतात, तुझ्या प्रत्येक भावनेला समजून घेतात. लक्षात ठेव, देव कधी उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ पाहतो. जर तू खूप दिवसांपासून एखाद्या गोष्टींसाठी प्रयत्न करत असशील आणि तुला यश मिळत नसेल तर हार मानू नकोस. स्वामी सांगतात, तुझा प्रयत्न कधीही वाया जात नाही. आज नाही मिळालं तर उद्या नक्की मिळेल. तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडणार आहे ते स्वामी आधीच ठरवून ठेवतात. त्यामुळे चिंता करू नकोस, फक्त विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर लगेच त्यांना थांबव आणि स्वामींचे नाव घे. श्री स्वामी समर्थ. हे नाव म्हणजे एक शक्ती आहे, एक ऊर्जा आहे.
जी तुझं आयुष्य बदलू शकते. मित्रांनो, तुम्ही कितीही अडचणीत असाल, कितीही संकट असतील, तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहे. तुमचं प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना स्वामी जाणतात आणि योग्य वेळी त्यातून तुम्हाला बाहेर काढतात. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच आहे, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमच्यावर कृपा करो, तुमचं जीवन आनंदाने भरून टाकू. स्वामी म्हणतात, तू का घाबरतोस, मी आहे ना तुझ्यासोबत. तुझ्या प्रत्येक पावलावर स्वामींचा आशीर्वाद आहे. तू जरी पाहू शकत नसशील, तरीही स्वामी तुझ्यासोबत चालत आहे. कधी कधी जीवनात असं वाटतं की सगळं संपलं, सगळं हातातून निसटतंय, पण हाच तो क्षण असतो जिथे स्वामी तुला नवीन सुरुवात देत असतात. तू ज्या गोष्टीसाठी रडतोस, कदाचित ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य नसते आणि स्वामी तुला त्यापेक्षा काहीतरी चांगलं देण्यासाठी तुला थांबवत असतात. त्यामुळे दुःख करू नकोस. जे मिळालं नाही त्यासाठी नाही, तर जे मिळणार आहे त्यासाठी आनंदी राहा. स्वामी सांगतात, तुझ्या मनात जे काही चाललं आहे ते मला सगळं माहीत आहे. तुला काही सांगायची गरज नाही. स्वामी तुझं मन ओळखतात. जेव्हा तू एकटा बसून विचार करतोस, जेव्हा तू शांतपणे रडतोस, तर स्वामी भक्तांनो, आता ज्यांनी 34 नंबर अंक निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया. आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत दिव्य आणि चमत्कारिक संदेश, 34 नंबरचा स्वामी समर्थ संदेश. हा संदेश तुमच्या आयुष्यात बदल घडवू शकतो, तुमच्या अडचणी दूर करू शकतो आणि तुमच्या मनाला शांती देऊ शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मनापासून जय जय स्वामी समर्थ असा जप कर. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सर्व माझ्या इच्छेनेच घडत आहे. तू अनेक दिवसांपासून त्रास सहन करतो आहेस. तुझ्या मनात खूप चिंता आहे, पण आता वेळ बदलणार आहे. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्की मिळणार आहे. फक्त थोडा धीर धर. स्वामी सांगतात, तू अनेक वेळा हार मानण्याचा विचार केलाच, पण प्रत्येक वेळी मी तुला थांबवलं, कारण तुझं नशीब अजून संपलेलं नाही. तुझ्यासाठी खूप काही चांगलं लिहिलं आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या घरात लवकरच आनंद येणार आहे. जे अडथळे आहेत ते दूर होणार आहे. धन, सुख, शांती सर्व काही हळूहळू तुझ्याकडे येईल. तुझ्या कुटुंबात सुखाची भरभराट होईल आणि जे वाईट काळ चालू आहे तो आता संपणार आहे. स्वामी म्हणतात, तू कोणावरही वाईट विचार करू नकोस. तुझं मन स्वच्छ ठेव, कारण चांगल्या मनाला मी कधीच सोडत नाही. तू जिथे जाशील तिथे माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असेल. दररोज सकाळी उठून फक्त एकदा म्हण जय जय स्वामी समर्थ आणि बघ तुझ्या आयुष्यात कसा बदल होतो. तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या सोबत उभा आहे. जर तुम्हाला हा 34 नंबरचा स्वामी समर्थ संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तू एकटा नाहीस. जरी तुला वाटत असेल की सगळे तुला सोडून गेले आहेत, तरी मी तुझ्या सोबत कायम उभा आहे. तुझ्या डोळ्यातील अश्रू मला दिसतात, तुझ्या मनातील वेदना मला कळतात. तू फक्त शांत बस आणि माझं नाव घे. मी तुझ्या सर्व दुःखांचा अंत करेन.
तुझ्या आयुष्यात जो अंधार आहे तो आता संपण्याच्या मार्गावर आहे. तू खूप सहन केलंस, खूप वेळ वाट पाहिली आहेस. आता तुझ्या आयुष्यात प्रकाश येणार आहे. तुझं नशीब आता वळण घेणार आहे. स्वामी सांगतात, विश्वास ठेव, मी जे करतो ते तुझ्या भल्यासाठीच करतो. कधी कधी गोष्टी उशिरा मिळतात, पण त्या योग्य वेळेला मिळतात. तू घाई करू नकोस, मी योग्य वेळी तुला सर्व काही देईन. तू चांगलं करत राहा, फळाची चिंता करू नकोस. तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्मांचा हिशोब माझ्याकडे आहे. आज नाही तर उद्या तुला त्याचं फळ नक्की मिळेल. तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात तयार आहे. तुझं आयुष्य बदलणार आहे. नवीन संधी तुझ्याकडे येणार आहे. फक्त तू घाबरू नकोस आणि त्या संधी स्वीकार. तुझ्या घरातील भांडण थांबणार आहे. शांती आणि प्रेम वाढणार आहे. तुझ्या कुटुंबात आनंद येणार आहे. जे काही तणाव आहेत ते हळूहळू संपणार आहे. स्वामी म्हणतात, तुझं आरोग्य सुधारेल, तुझ्या शरीरातील त्रास कमी होईल. तू स्वतःची काळजी घे आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या मनातील भीती काढून टाक, वाईट विचार दूर कर, कारण जिथे भीती असते तिथे प्रगती होत नाही. स्वामी म्हणतात, धैर्य ठेव, मी आहे. तुला काही गोष्टी अचानक मिळणार आहेत, ज्या तू कधी अपेक्षा केल्या नव्हत्या. हा माझा गुप्त आशीर्वाद आहे. दररोज 5 मिनिटे माझं नाव घे. जे जे स्वामी समर्थ. इतकंच पुरेसं आहे तुझं आयुष्य बदलायला. माझ्या लेकरा, तू कितीही दूर गेलास तरी मी तुला कधीच सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. तू फक्त मागे वळून बघ, मी तिथेच उभा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर नक्की शेअर करा, कारण कदाचित दुसऱ्या कोणाला याची गरज असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी घाबरू नकोस, कारण अडचण तात्पुरती असते, पण माझा आशीर्वाद कायमचा असतो. तू स्वतःला कमी समजू नकोस. तुझ्यात खूप शक्ती आहे. तू जे विचार करतोस त्यापेक्षा खूप मोठं करू शकतोस. मी तुला खास बनवलं आहे. तुझ्या आयुष्यातील वाईट वेळ आता संपत चालली आहे. ज्या गोष्टीसाठी तू रडलास त्याच गोष्टी तुला आनंद देणार आहेत. हा वेळ तुझं नशीब बदलण्याचा आहे. स्वामी म्हणतात, तू तयार राहा, कारण तुझ्या आयुष्यात मोठा बदल येणार आहे. तुझ्या मनात खूप गोंधळ आहे, पण आता शांतता आहे. फक्त माझं नाव घे आणि मन शांत ठेव. तुझ्या आजूबाजूला काही लोक आहेत जे तुझ्यासाठी चांगले नाही. त्यांच्यापासून दूर राहा. मी तुला योग्य मार्ग दाखवेन. धैर्य हे तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे. तू हार मानू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या मनातील एक मोठी इच्छा जी तू कोणालाही सांगितली नाही ती लवकरच पूर्ण होणार आहे. मी तुझी परीक्षा घेत होतो, पण तू पास झाला आहेस. आता तुला त्याचं फळ मिळणार आहे. तुझ्यासाठी एक नवीन मार्ग उघडणार आहे, जो तुला यशाकडे घेऊन जाईल. तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. पैशाची अडचण कमी होईल. हळूहळू भरभराट होईल. स्वतःवर विश्वास ठेव. तू करू शकतोस. मी तुझ्या मागे उभा आहे. नकारात्मक विचार सोड, चांगले विचार कर. तसंच आयुष्य घडतं. तुझ्यावर माझं गुप्त संरक्षण आहे. कुठलीही वाईट शक्ती तुला काही करू शकत नाही. तू वाट पाहत आहेस आणि योग्य वेळ आता जवळ आली आहे. मी तुझ्या घरावर आशीर्वाद ठेवला आहे. सुख, शांती, समृद्धी येईल. तुझं भविष्य खूप उज्ज्वल आहे. फक्त प्रयत्न करत राहा. जे संकट आहे ते हळूहळू दूर होईल. तू फक्त धीर धर. माझ्या लेकरा, मी तुझ्यावर खूप
माझं नाव घे. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय जय स्वामी. तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे काही विश्वास असतो ते मी स्वतः उभा असतो. 45 नंबर हा साधा नाही, हा नंबर त्या लोकांसाठी आहे जे खूप त्रासातून जात आहेत, ज्यांना वाटतंय की आता काहीच उरलं नाही. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं मन सध्या खूप दुखावलेलं आहे. तू लोकांवर विश्वास ठेवला, पण लोकांनी तुझा विश्वास तोडला. पण लक्षात ठेव, ज्याने तुला निर्माण केलं तो कधीच तुला सोडणार नाही. तू खूप वेळा एकटाच रडलास, कोणालाही सांगितलं नाही. तुझ्या मनातलं दुःख दाबून ठेवलंस. स्वामी म्हणतात, माझ्या लेकरा, आता थांब, मी सगळं पाहत आहे. तुझ्यावर अन्याय झाला आहे, पण आता न्याय मिळणार आहे. आजपासून तू एक गोष्ट कर, दररोज स्वामींचं नाव घे, श्री स्वामी समर्थ. हे नावच तुझं आयुष्य बदलून टाकेल. तुला जे हवं आहे ते तुला योग्य वेळी मिळेल, कारण स्वामींचा वेळ कधीच चुकत नाही. आता तुझ्या आयुष्यात बदल येणार आहे. ज्या गोष्टींसाठी तू वाट पाहत होतास ती गोष्ट आता जवळ आली आहे. तुला एक आनंदाची बातमी मिळणार आहे आणि तुझं नशीब उजळणार आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वारंवार भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी एक खास संदेश आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते कारणाशिवाय नाही. स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत आणि तू ही परीक्षा पास होणार आहेस. थोडा अजून संयम ठेव, तुझा यश खूप जवळ आहे. लक्षात ठेव, वाईट वेळ कायम राहत नाही. स्वामींचं नाव घेणारा कधीच हरत नाही. तू जिंकणार आहेस, तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आता तुम्ही जो संदेश ऐकत आहात तो काही योगायोग नाही. स्वामी म्हणतात, मी तुला इथे आणलंय कारण तुला काही सांगायचं आहे. तू विचार करतोस, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी का येतात? पण स्वामी सांगतात, ज्याचं आयुष्य मोठं असतं त्यालाच मोठ्या परीक्षा दिल्या जातात. तू खास आहेस, म्हणूनच तुला वेगळ्या वाटेवर नेलं जातंय. तुला सध्या भीती वाटते आहे, भविष्यासाठी चिंता वाटते आहे, पण स्वामी म्हणतात, भीती सोड, कारण मी तुझ्या सोबत चालतोय. तू एकटा नाहीस हे लक्षात ठेव. तू अजूनही भूतकाळात अडकला आहेस. ज्या गोष्टी गेल्या त्या परत येणार नाहीत. स्वामी सांगतात, जुनं सोड, नवीन स्वीकार. तुझ्यासाठी काहीतरी खूप चांगलं येत आहे. एक नवीन सुरुवात तुझी वाट पाहते आहे. तुझं नशीब बदलणार आहे. तुला एक नवीन संधी मिळणार आहे. ती संधी चुकवू नकोस. श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनात खूप वेदना आहेत, पण आता स्वामी म्हणतात, मी तुझं दुःख कमी करणार आहे. थोडा वेळ दे, सगळं ठीक होईल. तू चांगलं केलं आहेस आणि त्याचं फळ तुला मिळणारच आहे. कधी उशीर होतो, पण अंधारानंतर प्रकाश येतोच. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी तुमच्या सोबत आहे तर कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे जो तू कधीच विचार केला नव्हता. एक अशी गोष्ट घडणार आहे जी तुला आनंदाने रडवेल. तुला आता मनशांती मिळणार आहे. तुझं मन हलकं होणार आहे. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनात शांती देणार आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझा काळ बदलतो आहे. तू आता वर जाणार आहेस. तुझं आयुष्य सुंदर होणार आहे. स्वामींचा आशीर्वाद तुझ्यावर आहे.
स्वामी भक्तांनो, आतापर्यंत तुम्ही जे ऐकलं ते तुमच्यासाठी होतं. स्वामी म्हणतात, ज्यांनी शेवटपर्यंत विश्वास ठेवला त्यालाच चमत्कार दिसतो. तुम्ही कधी विचार केला आहे का, फक्त विश्वास माणसाचं आयुष्य बदलू शकतो? हो, स्वामी सांगतात, श्रद्धा असेल तर अशक्य काहीच नाही. तुम्ही फक्त मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ, आणि पहा कसा बदल होतो. तुम्हाला वाटतंय मी खूप वाट पाहिली, अजून किती? स्वामी म्हणतात, थोडा अजून वेळ, तुझं फळ तयार होत आहे. जसं बी लावल्यावर लगेच झाड उगवतं नाही, तसंच तुमचं यशही योग्य वेळी येईल. एक क्षण असा येतो जो सगळं बदलून टाकतो. तुमच्यासाठी तो क्षण जवळ आला आहे. स्वामी सांगतात, तयार राहा, तुझं आयुष्य वळण घेणार आहे. तुम्ही खूप सहन केलं आहे, लोकांनी तुमची कदर केली नाही, पण स्वामी म्हणतात, मी तुझी कदर करतो. तुमचं दुःख आता कमी होणार आहे. मी मजबूत आहे, स्वामी माझ्या सोबत आहे. माझं आयुष्य बदलत आहे, माझ्यावर स्वामींची कृपा आहे. जर तुम्हाला हा संदेश मनापासून जाणवत असेल तर आता लगेच कमेंट करा, श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आता येतोय सर्वात महत्त्वाचा संदेश जो तुमचं आयुष्य बदलू शकतो. स्वामी सांगतात, तुझ्यासाठी काहीतरी मोठं ठरवलं आहे. तू सध्या जे अनुभवतो आहेस ते फक्त सुरुवात आहे. खरं सुख अजून येणं बाकी आहे. तुमच्या आयुष्यात काही लोक आहेत जे तुमची ऊर्जा कमी करतात. स्वामी सांगतात, अशा लोकांपासून दूर राहा. तुमचं मन जपा, तुमची शांतता जपा. तुम्ही खूप काहीच करू शकता, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी म्हणतात, मी तुझ्यात शक्ती दिली आहे. तुम्ही हार मानू नका. तुमच्या आयुष्यात सुख येणार आहे, तुमच्या घरात आनंद येणार आहे. स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर कायम आहे. स्वामीभक्तांनो, थोडा शांत बसा, डोळे हलकेच मिटा आणि मनात फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. तुमचं मन तुम्हाला काही सांगत आहे, पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात. स्वामी म्हणतात, तुझ्या मनाचा आवाज येत तिथेच माझं मार्गदर्शन आहे. तुम्हाला जे योग्य वाटतंय तेच करा. कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अचानक घडतात आणि आपल्याला वाटतं हे का झालं, पण स्वामी सांगतात, तो एक संकेत असतो. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं ठरवलं जाते. तुम्ही खूप धावपळ करता, मन नेहमी अस्थिर असतं, पण स्वामी म्हणतात, शांत बसा, शांततेचं उत्तर मिळतात. श्वास आत घ्या, श्वास बाहेर सोडा, श्री स्वामी समर्थ. तुमच्या मनात जे काही आहे ते स्वामींना सांगा. रडा, पण मन हलकं करा. स्वामी म्हणतात, मी ऐकतो आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी तुमचं ऐकत आहेत तर कमेंट करा, स्वामी माझ्या सोबत आहे. स्वामी भक्तांनो, आता तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे. स्वामी सांगतात, आता वेळ आली आहे. तुमचं आयुष्य जे आतापर्यंत होतं ते बदलणार आहे. तुम्ही एक नवीन मार्गावर जाणार आहात. जे तुम्हाला त्रास देते ते आता सोडून द्या. लोकविचार, आठवणी सगळं सोडा. स्वामी म्हणतात, रिकामा झाल्यावरच नवीन भरता येतं. तुमचं नवीन आयुष्य सुरू होत आहे. आनंद, शांती, यश हे सगळं तुमच्याकडे येत आहे. मी आनंदी आहे, मी सुरक्षित आहे. स्वामी माझं रक्षण करत आहे. माझं आयुष्य सुंदर आहे. स्वामी म्हणतात, तुझ्यावर माझी कृपा आहे. तू कधीच एकटा नाहीस. जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर समजा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जय जय स्वामी. स्वतः तुमच्या समोर आले आहेत. डोळे हलकेच मिटा आणि मन शांत करा, कारण पुढील क्षण तुमच्यासाठी खूप खास आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याशी बोलत आहेत. बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जे दुःख सहन करत आहेस ते मला सगळं दिसत आहे. प्रत्येक अश्रू, प्रत्येक वेदना मला जाणवते.
पण आता तुझ्या आयुष्यात बदल घडणार आहे. स्वामी म्हणतात, तू खूप दिवसांपासून एक गोष्ट मनात धरून बसलास, एक इच्छा जी अजून पूर्ण झाली नाही, पण आता ती इच्छा पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे. फक्त विश्वास ठेव. स्वामी सांगत आहे, तुझ्या घरात लवकरच आनंदाची बातमी येणार आहे, ज्याची तू वाट पाहत होतास. ते दुःख आता तुझ्या दारात उभं आहे. स्वामी म्हणतात, कधी कधी तुला वाटतं की मी एकटाच आहे, कोणीच माझं नाही, पण लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तू एक पाऊल पुढे टाक, मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेल. आता स्वामी तुम्हाला एक संकेत देत आहे. तुझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जी तुला खूप प्रेम करते, पण तू त्याकडे लक्ष करत आहेस. त्या व्यक्तीचा आदर कर, कारण तीच तुझं खरं सुख आहे. स्वामी सांगतात, तुझ्या कामात अडथळे येत आहेत, पण ते तात्पुरते आहेत. अजून थोडं धीर धर, यश तुझ्या अगदी जवळ आहे. आता लक्ष देऊन पुढील 7 दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या 7 दिवसात तुला एक मोठी संधी मिळेल. ती संधी ओळख आणि धाडस करून पुढे जा. स्वामी म्हणतात, दररोज सकाळी उठून माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ असा जप कर. तुझं मन शांत होईल आणि मार्ग सापडेल. थोडा वेळ डोळे बंद करून स्वामींचं रूप मनात आणा. त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर आहे असं अनुभवा. स्वामी म्हणतात, तू जे काही हरवलं आहेस त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. आता शेवटचा संदेश. आज रात्री झोपण्यापूर्वी एक दिवा लावा आणि मनापासून माझं स्मरण कर. मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्या आयुष्यातील अडचणी दूर करीन. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला वाटत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि लक्षात ठेवा, विश्वास ठेवा, कारण स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटे सोडत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्ही अजूनही शांतपणे बसला आहात ना? डोळे मिटून स्वामींचे स्मरण करत आहात ना? कारण आता जे पुढे येणार आहे ते तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज पुन्हा तुमच्याशी संवाद साधत आहे. बाळा, तू खूप विचार करतोस, भूतकाळात अडकून राहतो, पण आता वेळ आली आहे पुढे जाण्याची. जे झालं ते विसर, नवीन सुरुवात कर. स्वामी सांगत आहे, तुझ्या मनात एक भीती आहे, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, पण त्या भीतीवर विजय मिळव, कारण तू त्यापेक्षा खूप मोठा आहेस. आता स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे येतात ते तुला थांबवण्यासाठी नाहीत, तर तुला मजबूत बनवण्यासाठी आहे. प्रत्येक अडचण तुला काहीतरी शिकवते. स्वामी म्हणतात, तू कधी कधी स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस, पण मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. म्हणूनच तुला ही संधी दिली आहे. थोडा वेळ थांब, खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. आता पुढील काही दिवसात तुला काही संकेत दिसतील, काही लहान लहान गोष्टी, त्या दुर्लक्ष करू नकोस. त्या माझेच संकेत असतील. स्वामी सांगतात, तुझ्या घरात तुझ्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढव. रोज थोडा वेळ नामस्मरण कर, देवाचं नाव घेत तर जा. तुझ्या आयुष्यात शांती येईल. आता स्वामी तुमच्यासाठी एक विशेष आशीर्वाद देत आहे. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत, तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होत. स्वामी म्हणतात, तू जे काम सुरू करणार आहेस त्यात यश मिळेल. फक्त हार मानू नकोस, सातत्य ठेव. आता लक्षपूर्वक तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे, जो तुझं आयुष्य पूर्णपणे बदलू टाकेल. पण त्या बदलाला स्वीकारायला तयार राहा. स्वामी सांगतात, कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते लगेच मिळत नाही, कारण त्यासाठी योग्य वेळ येणं गरजेचं असतं, आणि ती योग्य वेळ आता जवळ आली आहे. थोडा वेळ डोळे बंद करून स्वामींच्या चरणी नमस्कार कर.
तुझ्यासोबत आहे. तू कुठेही असशील, काहीही करत असशील, माझं लक्ष तुझ्यावर आहे. स्वामी म्हणतात, आजपासून तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल सुरू होते. तू स्वतःमध्ये बदल जाणवशील. तुझं मन शांत आणि स्थिर होईल. आता शेवटच्या काही ओळी. दर गुरुवारी मला आठव, थोडं काहीतरी दान कर आणि मनापासून प्रार्थना कर. तुझ्या सर्व समस्या हळूहळू दूर होतील. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा संदेश अनुभव जाणवला असेल तर कमेंटमध्ये जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा संदेश इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण कदाचित कोणाला तरी याची खूप गरज आहे. श्री स्वामी समर्थ.